काल आपण काय लिहिलं? काहीच नव्हतं लिहिलं वाटतं का नाही काल? अरे बोला की. वर्ण शब्दाची व्याख्या, मूलध्वनी म्हणजे काय, वर्ण म्हणजे काय हे समजून सांगण्यासाठी एक वाक्य लिहिलं वाटतं ना रे मी? हा बरोबर, आठवलं तुम्हाला. एक मिनिट थांबा. आज एकदम छोटं वाक्य घेऊया आपण, म्हणजे पटकन उरकेल. वाक्य असं आहे की तो गातो. ओके, हे काय रे वाक्य? आता सांगितलं की मी तुम्हाला हे वाक्य म्हणून. हा, या वाक्यात किती शब्द आहेत? 2. एक आहे तो आणि दुसरा आहे गातो. बरोबर. हे शब्द आहेत या वाक्यात. आता तो हा शब्द किती ध्वनींपासून बनलेला आहे रे? एकाच ध्वनीपासून बनलाय. बघा, मी तो हा एकच ध्वनी उच्चारतो, तुम्हाला ऐकू आला का नाही शब्द? मग 2 ध्वनी कसे आहेत म्हणतो तुम्ही? एकच ध्वनी आहे त्याच्यामध्ये. कळलं? हा, तर तो हा काय ध्वनी आहे. मग गातो हा शब्द किती ध्वनींपासून बनलाय? 2. आता गातो शब्द जेव्हा आपण उच्चारतो ना, तेव्हा आपल्याला 2 ध्वनी ऐकू येतात, एक गा आणि एक तो. पण तो हा शब्द उच्चारताना एकच ध्वनी ऐकू येतो आपल्याला. मग गा आणि तो हे काय आहेत रे? ध्वनी आहेत. आणि आता सध्या हे ध्वनी नाहीत बरं का. म्हणजे मी जेव्हा तुम्हाला उच्चारले की नाही गा आणि गातो, तो आणि गातो, तेव्हा ते ध्वनी होते. पण मी त्यांना लिहून ठेवलं की नाही. आता हे ध्वनी राहिले नाहीत. आता ही ध्वनी चिन्ह झाली. आता हे काय आहेत? ध्वनी चिन्हे. मग ध्वनी आणि ध्वनी चिन्हामध्ये काय फरक आहे सांगा बरं? उच्चारले की ध्वनी आणि लिहिले की चिन्ह आहे रे. हे ध्वनीचं आवाजाचं चिन्ह आहे. बरोबर. आणि आवाजाच्या किंवा ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे असं म्हणतात. मग ही कोण आहेत? अक्षरे. मी तुम्हाला म्हणलं असतं हे अक्षरे आहेत का, तर तुम्ही नाही म्हणलं असतात का? म्हणजे नाही म्हणलं नसता ना. मग तेच विचारलं की मी तुम्हाला. हे काय आहेत? मग अक्षरे आहेत. ठीक आहे. आता मला सांगा, हा जो गा आणि तो हे जे 2 ध्वनी आहेत, 3 ध्वनी आहेत आपल्या समोर, त्यांची आपण फोड करू शकतो का रे? करा. त अधिक ओ आणि ग अधिक आ आणि त अधिक हे सुद्धा ध्वनी आहेत बरं का. खाली जे लिहिलेत ना, म्हणजे उच्चारल्यानंतर, लिहिल्यानंतर नसतात. उच्चारल्यानंतर हे काय ध्वनी आहेत. आता या ध्वनींचं आणखी विभाजन करता येतं का रे? मग ज्या ध्वनींचं आपल्याला आणखी विभाजन करता येत नाही अशा ध्वनींना मूलध्वनी असं म्हटलं जातं. म्हणजे हे कोण आहेत? मूलध्वनी. लिहिल्यावर का उच्चारल्यानंतर? उच्चारल्यावर रे. ध्वनी कसं लिहिणार सांगा बरं तुम्ही? ध्वनी आपल्याला ऐकू येतात की नाही कानाला? ध्वनी म्हणजे आवाज आहे रे. कळलं का? तर हे कोण आहेत? मूलध्वनी. लिहिल्यावर का उच्चारल्यावर? उच्चारल्यानंतर. आणि जेव्हा ह्यांना विशिष्ट रंगाने लिहून ठेवलं जातं हे असं, तेव्हा त्यांना वर्ण संज्ञा प्राप्त होते. आत्ता हे कोण आहेत सांगा? वर्ण आहेत. लिहिल्यावर का उच्चारल्यानंतर? हां, मग मूलध्वनीच वर्ण आहेत. हां, फरक आहे दोघांमध्ये. मूलध्वनी उच्चारले जातात आणि हेच मूलध्वनी, उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत, नष्ट होऊ नयेत, संपू नयेत म्हणून त्यांना विशिष्ट रंगाने लिहून ठेवलं जातं. आणि वर्ण शब्दाचा एक अर्थ आहे रंग, म्हणून मूलध्वनींना वर्ण असं म्हणतात. मग वर्ण शब्दाची व्याख्या अशी केली जाते, म्हणजे आपण वर्णाच्या व्याख्या तर पाहिल्याच आपण. मूलध्वनींचं रेखात्मक चित्र म्हणजे वर्ण होय. हे जे रेषा मारून लिहिलेलं चित्र आहे ना, ते त्याला काय म्हणतात? वर्ण. मूलध्वनींचं रेखात्मक चित्र म्हणजे वर्ण. मूलध्वनी लिपिबद्ध झाले की त्यांना वर्णही संज्ञा प्राप्त होते. मूलध्वनींना तुम्ही लिहून ठेवलं, लिपिबद्ध होणे म्हणजे लिहून ठेवणे. मूलध्वनी लिपिबद्ध झाली की त्यांना वर्णही संज्ञा प्राप्त होते. म्हणून मूलध्वनीच वर्ण आहेत आणि ध्वनीच अक्षरे आहेत, पण वर्ण अक्षरे नव्हेत. हे बघा ना, हे 2 जण एक आहेत आणि हे 2 जण एक आहेत. हे 2 मूलध्वनी एकत्र आले की एक ध्वनी तयार होतो. 2 मूलध्वनी एकत्र आले की एक ध्वनी तयार होतो. आणि त्या ध्वनीला चिन्ह दिलं की अक्षर बनतं. ध्वनी चिन्हांना काय नाव आहे? अक्षर असं नाव आहे. भाषेमध्ये मूलध्वनी वापरले जात नाहीत. भाषेमध्ये अक्षर आणि ध्वनी वापरले जातात. आता जेव्हा मी बोलतो तेव्हा मूलध्वनीच्या माध्यमातून बोलतो का? तुम्हाला ऐकू काय येतात? ध्वनी. म्हणून ध्वनी हा भाषेतला मूलभूत घटक आहे. मूलध्वनी वेगळी कन्सेप्ट आहे आणि ध्वनी वेगळी कन्सेप्ट आहे. तर भाषेमध्ये काय वापरलं जातं?
ध्वनी. जर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न आला ना की भाषेतील मूलभूत घटक कोणता आणि पर्यायामध्ये मूलध्वनी, ध्वनी असं असतील तर उत्तर काय सांगायचं? ध्वनी. सगळ्या प्रकारच्या भाषा जगामध्ये जेवढ्या काही भाषा आहेत ना तेवढ्या सगळ्या ध्वनींपासून बनलेल्या असतात. भाषा ही ध्वनींपासून बनलेली असते. भाषा ही ध्वन्यात्मक असते, म्हणजेच ध्वनींपासून बनलेली असते. आणि भाषेतला मूलभूत घटक कोण आहे? ध्वनी. आणि त्या ध्वनीचं आणखी विभाजन, जेव्हा ध्वनीचं आपल्याला आणखी विभाजन करता येत नाही तेव्हा त्या ध्वनींना मूलध्वनी असं म्हटलं जातं. या मूलध्वनींना लिहून ठेवलं की त्यांना वर्ण ही संज्ञा प्राप्त होते. हे सगळे मुद्दे क्लिअर आहेत? तिघा जणांच्या व्याख्या कळलेत तुम्हाला? हां, आता अरविंद मौळूकरांनी काय व्याख्या केली ते सांगतो तुम्हाला. याच्याकडे बघून सांगतो. शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात. बघा आता, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात, कुठले शब्द कुठल्या ध्वनींपासून बनलेत सांगा? अरे मी त्या व्याख्याचा अर्धा भाग सांगितला रे तुम्हाला. काय म्हणलं मी? शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात. सांगा, शब्द कुठल्या ध्वनींचे बनलेले आहेत? या ध्वनींचे हे शब्द बनले नाहीत का? हां, शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींच्या अंत्य अवयवांना वर्ण असे म्हणतात, अशी व्याख्या केली त्यांनी. चूक आहे का बरोबर आहे सांगा? शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींच्या अंत्य अवयवांना, शेवटचे अवयव, ह्याच्या पुढे अवयव पडतात का? नाही. आणि मग शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींच्या अंत्य अवयवांना वर्ण असं म्हणतात. कळलं तुम्हाला? मग व्याख्या बरोबर केली का नाही त्यांनी? केली. आणि हे जे अरविंद मौळूकर आहेत यांनी सुद्धा मराठी व्याकरणावरती ग्रंथ लिहिला आहे. त्या ग्रंथाचं नाव आहे मराठी व्याकरणाचा पुनर्विचार. पुन्हा एकदा विचार करायची वेळ आली असं त्यांना वाटलं आणि म्हणून त्यांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार नावाचा ग्रंथ लिहिला आहे. कळलं? आणि त्याचं साल होतं 1951. तुम्हाला यांचं आणखी एक वैशिष्ट्य सांगतो. कोणाचं? अरविंद मौळूकरांचं. तर मराठी भाषेमध्ये जे ॲ आणि ऑ हे जे दोन स्वर आलेले आहेत ना, नवीन इंग्रजी भाषेतून आलेले आहेत. इंग्रजीमधून आपल्याकडे बॅट शब्द आला, कॅप शब्द आला, ऑफिस शब्द आला, ॲटम शब्द आला, असे अनेक प्रकारचे शब्द आले. पण त्या शब्दामध्ये जे ॲ आणि ऑ वापरत होतो ना आपण, ते वर्ण आपल्या व्याकरणात नव्हतेच. आणि म्हणून जेव्हा ह्यांनी मराठी व्याकरणाचा पुनर्विचार हा ग्रंथ लिहिला ना, त्याच्यामध्ये त्यांनी प्रतिपादन केलं की ॲ आणि ऑला मराठी वर्णमालेमध्ये स्थान दिलं पाहिजे, कारण असे भरपूर शब्द आपण वापरतोय आणि ते मराठी भाषेत रुळून सुद्धा गेले. ते इंग्रजी राहिले सुद्धा नाहीत आता. म्हणजे बॅटला पर्यायी शब्द माहीत तरी का आपल्याला? जरी त्याला फळी म्हणत असले तरी वापरतं का कोणी? बॅटच वापरतो ना आपण. हां, ऑफिस शब्द असेल त्याला कोणी कार्यालय म्हणतं का? नाही म्हणत. म्हणजे असे अनेक शब्द इंग्रजीमधून मराठीमध्ये आले ज्यांच्यामध्ये ॲ आणि ऑ होतं, त्यांचा मराठी भाषेमध्ये समावेश केला. ते मराठीमध्ये एवढे रुळून गेले की आता मराठीच होऊन गेलेत का नाही? असं झालंय का नाही? झालंय. मग असं असताना त्या वर्णांचा समावेश ज्यांचा आपण भाषेमध्ये वापर करतोय त्यांचा समावेश आपल्या वर्णमालेमध्ये व्हायला पाहिजे होता का नव्हता? पण तसा तो होता का? पूर्वी किती वर्ण होते मराठी वर्णमालेमध्ये? 48 वर्ण होते. जर तुम्हाला आयोगाने प्रश्न विचारला ना पारंपरिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत, तर उत्तर 48 द्यायचे. आणि आत्तापर्यंत 2024 पर्यंत जेवढे काही पेपर आयोगाने घेतलेत ना त्याच्यामध्ये कुठंही 48 पेक्षा जास्त उत्तर देण्यात आलेलं नाही. कमी नाही आणि जास्तही नाही, म्हणजे 48च उत्तर दिलंय. म्हणजे तुम्ही PIQ सोडवत असताना 50, 52 असे उत्तर देऊ नका. किती द्या? 48. ओके. मराठी वर्णमालेमध्ये 50 वर्ण किंवा 52 वर्ण असतात वगैरे असे प्रश्न अजून आलेले नाहीत. आता जेव्हा येईल प्रश्न तेव्हा उत्तर 52 सांगा, कारण शासनाचा नवीन GR आलेला आहे 2022 साली. तर त्या GR मध्ये मराठी वर्णमालेमध्ये 52 वर्ण आहेत असं स्पष्ट उल्लेख आहे. त्याच्यामुळे आता इथून पुढे जेव्हा प्रश्न येईल तेव्हा उत्तर चुकलं तरी 52 सांगा. का चुकू शकतं सांगतो मी तुम्हाला. आयोग प्रश्न विचारताना GR मधून विचारेल असं नाही. जर GR मधून विचारला तर 52 उत्तर येईल. पण त्यांनी पुस्तकातून प्रश्न विचारला, त्यांनाही माहीत नसेल, कदाचित नसतं पण बरं का माहिती. तसा शासनाने काढलेला GR आयोगाला पाठवलेला आहे. फक्त आयोगाने जे पेपर सेटर आहे त्याला तो पाठवण्याची गरज आहे. प्रत्येक पेपर सेटरला थोडंसं शासन पाठवणार आहे GR, बरोबर? मग ते कुणाचं पाठवायचं काम आहे? आतापर्यंत व्याकरणाची जेवढी पुस्तकं आहेत, ही जी बाजारात आमची तुमची पुस्तकं आहेत ना, ह्या पुस्तकांना आयोग हात लावत नाही बरं का. ह्या पुस्तकातले प्रश्न येत नसतात, आल्यास तो योग असतो. कळलं का? आयोग पाठीमागचे संदर्भ वापरतं. जे आता तुम्हाला काही व्याकरणकारांची नावं सांगितली, अशी भरपूर व्याकरणकार आहेत. हे 2-4 नाहीत, मी 2-4च तुम्हाला नावं सांगितलेत. 100-200 व्याकरणकार आहेत. अनेक पुस्तकं पडलेत मराठी व्याकरणावरती आणि ह्या सगळ्यांमधले प्रश्न आयोग विचारतो. आता एकाच वेळी 200 पुस्तक घेऊन बसतंय असं नाही. पण एका दिवस त्यांना वाटलं की आता मोराळमे सरांचं खूप झालं विचारून, तर बाजूला सारतात, दुसरं विचारतात. मग आपल्याला पेपर अवघड वाटतो का? पाठच आहे पुस्तक. मग त्यातून बाहेरचा प्रश्न आला की आपल्याला वाटतं आता कसं उत्तर काढायचं. पण जर तुम्ही कन्सेप्च्युअल शिकलात तर तुम्हाला कुठलाही पेपर अवघड वाटत नाही, कसलाही प्रश्न अवघड वाटत नाही.
पण तुम्ही एकाच पुस्तकावर अवलंबून राहिलात आणि तेच तेवढं पाठ करून ठेवलं तर मग अवघड वाटतं. मग एका पुस्तकावर अवलंबून राहायचं का नाही हा प्रश्न असेल तर अवलंबून राहा, जरूर राहा, पण ते पुस्तक पाठ करू नका, संकल्पना समजून घ्या. मग कुठल्याही पुस्तकातून प्रश्न आला तर तुम्हाला भीती वाटायची गरज नाही, पण तुम्ही पाठांतरावर भर दिला तर मात्र मग तुम्हाला भीती वाटणार आहे, 100% वाटणार आहे. थोडा प्रश्न बाहेरचा गेला की आपल्याला भीती वाटायला लागते. त्या पुस्तकातून आला की आपण खुश होतो. असं होतं की नाही? का तसं होतं? पुस्तक पाठ आहे, मग पाठांतराला महत्त्व न देता संकल्पनात्मक शिकायला आपण भर दिला पाहिजे. ही ह्या परीक्षेची मागणी आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही त्याला ती पूर्ण केली पाहिजे तर तुमचं यश निश्चित आहे, हे लक्षात ठेवा. असो, पुढे जाऊया. आपण काहीतरी सांगत होतो ना, अरविंद मुळकरांनी केलेली व्याख्या. आणि हां, तर हे सांगत होतो की ॲ आणि ओ हे दोन वर्ण इंग्रजी भाषेतून मराठीमध्ये आलेले आहेत आणि त्यांचा समावेश मराठीमध्ये अरविंद मुळकरांनी केलेला आहे. ठीक आहे. हां, पूर्वी ह्या वर्णांना स्वरादी म्हटलं गेलं होतं. म्हणजे माहीत नसतं ना एखाद्याला की ह्याला काय म्हणायचं आहे, तेव्हा त्याला स्वरादी. तर आयोगाने स्वरादी पण एकदा बरोबर दिले आहे. PYQ सोडवताना तुम्हाला तो प्रश्न जाणवेल. तर असं का झालं तर 2012, 13, 14 सालची जर तुम्ही मोराळी सरांची आवृत्ती बघितली ना तर त्याच्यामध्ये ॲ आणि ओला स्वरादी म्हटलं गेलं होतं. त्यांना माहीत नसेल कदाचित, तेव्हा ते हायती नव्हते. जे कोणी पुस्तक अपडेट करत असेल त्यांनी ते लिहिलं होतं. पण नंतर जसं त्यांना लक्षात आलं की ॲ आणि ओ हे स्वरादी नाहीत, स्वर आहेत, तेव्हा मग त्यांनी परत बदल करून त्यांना स्वर म्हटलं गेलं. पण तोपर्यंत आयोगाने प्रश्न विचारला आणि आयोग कशावर आधारित आहे? कशावर आधारित आहे आयोग? पुस्तकावर आधारित आहे, मोराळीवर नाही आधारित. पुस्तकात जे दिले ते आयोग विचारते रे. मग पुस्तकात ॲ आणि ओला काय म्हटलं होतं? दाखव रे प्रश्न. 8 नोव्हेंबर 2015 यसो मुख्य. तीन स्टेटमेंट आहेत बघ. हां, गेला प्रश्नावर. हां, तोच. हां, बघा पुढील विधाने वाचा. ॲ आणि ओ हे नवे स्वरादी मराठीत इंग्रजीतून आले. हे विधान बरोबर का चूक सांगा? हां, हे विधान आत्ता चूक आहे, पण तेव्हा बरोबर होतं, कारण तेव्हा पुस्तकात हे विधान असंच दिलं होतं. आणि आयोग काय करते? ग्रंथ प्रामाण्य मांडते. पुस्तकात जे दिले तेच खरं, तुमचं काही असू देत मग. त्यामुळे हे विधान तेव्हा बरोबर होतं. ओके, आता सध्या हे विधान चूक आहे, कारण आता जो GR आले ना त्याच्यामध्ये ॲ आणि ओला काय म्हटलं गेलंय? स्वर म्हटलं गेलं. हेही लक्षात घ्या तुम्ही. अम आणि ह्या स्वरादी आहेत हे बरोबर आहे, पण यांना काय म्हणलंय? नाहीत म्हणलंय. म्हणजे हे विधान पण सुद्धा चूक झालं. हे चुकीचं असून बरोबर, आणि हे तर चुकीचं आहे तर चुकीचंच आहे. ठीक आहे. आणि ए आणि ए हे संयुक्त स्वर आहेत पण नाही. आता जर हा प्रश्न आला असता तर काय आलं असतं? तिन्ही विधाने चूक. ए आणि ओ स्वरादी नाहीत ना रे, म्हणजे हे चूक झालं असतं. त्याच्यानंतर अम आणि ह्या स्वरादी आहेत, मग हे पण चूक झालं असतं. आणि ए आणि ऐ हे संयुक्त स्वर आहेत, तर हे विधान सुद्धा चूक झालं असतं. पण आता तेव्हाच्या काळामध्ये काय उत्तर येईल ह्याचं? फक्त ए बरोबर. तर बघा प्रश्न क्रमांक 7चं उत्तर एक आलंय का? मग इथं आयोगाचं चुकलंय म्हणू नका. तेव्हाची परिस्थिती तशी होती, पुस्तकात जे दिलं होतं ते आयोगाने विचारलं, त्यामुळे त्या काळी ते बरोबर आहे. पण आत्ताच्या काळी मात्र ते विधान चूक आहे. म्हणजे PYQ मध्ये आयोगाने विचारलं, आयोगाला रेफरन्स पाठवत चाल की आणि ओला तुम्ही काय म्हणलं होतं? स्वरादी बरोबर दिलं तर आताही स्वरादी म्हणा, असं नका करू. हां, आता माहिती आहे ना आपल्याला ॲ आणि ओ हे कोण आहेत? कोण आहेत? हे स्वर आहेत. ठीक आहे, समजतं ना माझं बोलणं तुम्हाला? फास्ट वाटते का खूप? नाही ना? ठीक आहे. तुम्हाला काय वाटलं तर मला विचारत चालला. विचारू नये असं बंधन आहे का? नाही. काय वाटलं तर, काय अडचण आली तर लगेच मला विचारायचं. ठीक आहे. लेक्चर सुटल्यावर नका विचारू, काय ती जागेवरच विचारा, इथंच क्लिअर होऊन जाईल सगळ्यांचं. ठीक आहे, पुढे जाऊया का आपण? हां, तर ती व्याख्या कळली का तुम्हाला? अरे कळली असेल तर हो तरी म्हणा नक्की. मग मी कसं पुढे जाणार? मग तुम्ही गप्पा बसल्यानंतर तुम्हाला सांगितलं का नाही बोलावं लागेल म्हणून? हां, काय व्याख्या केली होती आपण? शब्द ज्या ध्वनींचे बनलेले असतात त्या ध्वनींच्या अंत्यावयवांना वर्ण असं म्हणतात. ह्या उदाहरणाच्या माध्यमातून ती व्याख्या चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात राहिली, नाही तर राहिली असती का लक्षात? कळली असती का आपल्याला ती? नाही. मग उदाहरणं सुद्धा खूप महत्त्वाची असतात. ठीक आहे. ह्याच्यानंतर आणखी एक शेवटचे व्याकरणकार आहेत, त्यांची एक ओळख करून घेऊया. त्यांचं नाव आहे महादेव पांडुरंग सबनीस, म.पा. सबनीस. ओके, श्रीपाल सबनीस नव्हे, ते साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. त्यांचं कार्य साहित्यविषयक आहे, ह्यांचं कार्य व्याकरण विषयक आहे. 2 सबनीस आहेत आपल्याकडे. ठीक आहे. हां,
तर महादेव पांडुरंग सबनीस यांनी एक व्याख्या केली होती, ते असं: भाषेतील शब्दात असलेले मूलभूत ध्वनी म्हणजे वर्ण होय. भाषेतील शब्दात असलेल्या मूलभूत ध्वनींना वर्ण असं म्हणतात. अशी व्याख्या कोणी केली आहे? म.पा. सबनीस, महादेव पांडुरंग सबनीस. एवढ्या सगळ्या व्याख्या लक्षात ठेवायची गरज नाही. वाचून काढा, सोडून द्या. ठीक आहे. तुम्हाला प्रश्न बघितला ना, पर्याय बघितले की लगेच कळतं ही व्याख्या कोणाची आहे. तेवढं काही त्याला विशेष महत्त्व देण्याची गरज नाही. लक्षात राहिलं तर उत्तम आहे. विसरून जा असं मी म्हणलंय का? पण जोर देऊन लक्षात ठेवू नका, पाठ करू नका त्यांना. ठीक आहे. जिथं गरज आहे ना लक्षात ठेवायची, तर मी बरोबर सांगतो तुम्हाला की हे लक्षात ठेवाच म्हणून. मग ते कसंही लक्षात ठेवा तुम्ही, ट्रिकच्या माध्यमातून लक्षात ठेवा, पाठ करून ठेवा, संकल्पना समजून घ्या, काय करायचं ते करा. पण जिथं मी म्हणेल ना की ह्याला गरज नाही, तर तिथं थोडंसं ओझर लक्षात राहिलं तरी चालेल, नाही तर नाही राहिलं तरी काही फरक पडणार नाही. तुम्हाला पर्यायावरून उत्तर काढता येतं. ठीक आहे. तर यांनी सुद्धा एक पुस्तक लिहिलंय, आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण. कोणी? सबनीसांनी. आणि त्याचं साल होतं 1951. आधुनिक मराठीचे उच्चतर व्याकरण. हा ग्रंथ महादेव पांडुरंग सबनीस यांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. यांचं कार्य काय? मागाशी दाखवलं नाही का तुम्हाला, क्ष आणि ज्ञ या वर्णांना मराठी वर्णमालेमध्ये स्थान देणारे कोण आहेत? म.पा. सबनीस आहेत. आणि आणि ओला अरविंद मंगळूरकर. आणि मग अशी एक प्रश्न दाखवला ना तुम्हाला मी ASOचा 2015 सालचा, त्यात आणि आहा ह्या कोण आहेत? हां, तर त्यांचा समावेश मराठीमध्ये मोके दामले यांनी केलेला आहे. स्वरादी कुणी आणल्या? मोके दामले यांनी. आणि वा कुणी आणलं? अरविंद मंगळूरकरांनी आणलं. आणि क्ष आणि ज्ञ असे एकूण पहिले 48 वर्ण प्लस आणि वा 250 आणि क्ष आणि ज्ञ 252 असे 52 वर्ण सध्या मराठी वर्णमालेमध्ये आहेत. जर आयोग तुम्हाला म्हणत असेल की सध्या मराठी वर्णमालेत अमुक अमुक वर्ण आहेत, म्हणजे किती वर्ण आहेत, तर उत्तर 52 द्या. जर आयोग म्हणत असेल आधुनिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत, तर उत्तर 52 द्या. जर आधुनिक, पारंपरिक असं कुठल्याही प्रकारचा शब्दप्रयोग न करता जर आयोग तुम्हाला म्हणत असेल की मराठी वर्णमालेत किती वर्ण आहेत, तर उत्तर 52 द्या. पण जर आयोग म्हणत असेल की पारंपरिक वर्णमालेमध्ये किती वर्ण होते, तर उत्तर 48 द्या. म्हणजे 48 उत्तर द्यायचंच नाही असं नाही, ते प्रश्न बघून ठरवायचे. बरोबर. परत तुम्ही भांडू नका आयोगाला की आता 52 तुम्ही 48 कसं विचारलं. त्यात महत्वाचा शब्द आहे पारंपरिक. पारंपरिक पारिक नसते का? पारिक आहे, परीक. आपण कधी कधी बोलताना थोडं चुकीचं बोलतो. बोलताना माप आहे बरं का, पण लिहिताना माप नाही. एक काना वाढला की तुमचा मार्क गेला. कळलं? आता पारंपरिकच का, पारंपरिक का, हे पण तुम्हाला सांगतो. म्हणजे पारंपरिक का नाही म्हणायचं, म्हणताना जर तुम्ही शुद्ध बोललात तर उत्तमच आहे. पण समजा नाही बोलता आलं, पारंपरिकच म्हणावं वाटत असेल तर म्हणा. बोलताना माप आहे सगळं, लिहिला माप नाही. शुद्ध अशुद्ध हे बोलताना लागू होणारे नियम नाहीत, ते लिहिताना लागू होणारे नियम आहेत. ते प्रमाण भाषेला आहेत, बोली भाषेला नाहीत. त्यामुळे तुम्ही कसंही बोललात तरी चालतं, फक्त दुसऱ्याला कळावं आपण काय बोललो, एवढे का अपेक्षा ठेवा. मग ते शुद्धच बोललं पाहिजे असं. आता हे टोमॅटो शब्द माहिती आहे ना, त्याला गावाकडे टमाटर म्हणतात. मग काय फरक पडतो रे? का बटाटा कळतं का? काय कळतं? टमाटर म्हणलं काय आणि टोमॅटो म्हणलं काय, अर्थ तर एकच आहे ना. हां, त्यामुळे मग टमाटर चुकीचं आणि टोमॅटो बरोबर असं होईल का? अरे बोला ना, तुम्ही गावाकडेच आहेत का नाही? हां, त्याच्यामुळं इथं पुण्यात आल्यानंतर तुम्हाला थोडंसं वाटू शकतं की बाबा आपण खूप चुकीचं बोलतोय, पण तसं काही समजून घेऊ नका. कारण बोलण्यामध्ये शुद्ध शुद्ध असं काही नसतं. तुम्ही कसंही आपल्या भाषेत बिनधास्त बोला. तुम्ही हळूहळू इथली लोक तुमची भाषा शिकतील, ते शब्द तुमच्या कानावर पडतील. पण तुम्ही बोललात तर, नाही बोललात तर मग तुम्ही त्यांचंच अनुकरण केल्यावर मग कशाला ते बोलतील तुमची भाषा, बरोबर की नाही? तसे आपल्या सगळ्यांची भाषा एकच आहे मराठी. मग तिला वेगवेगळ्या ढंगाने बोललं तर काय फरक पडतो? चूक आहे का माझं म्हणणं? ठीक आहे. तर मग काय सांगत होतो? हां, पारंपरिक शब्द का लिहायचा? हे बोलण्याशी संबंधित आहे का लिहिण्याशी? हां. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये उच्चार करून दाखवायचे का? नाही ना. इंटरव्ह्यू पॅनल पुढं नाही ना. समोर एक शब्द दिलाय, सांग उच्चार कसा होतो, असं नाही ना आपल्याला. हां, ठीक आहे. एक कन्सेप्ट सांगतोय, लक्षात घ्या. शब्द आहे परंपरा, हे तर माहित असेल की तुम्हाला. ह्यात काय डाऊट आहे रे तुम्हाला? परंपरा लिहा म्हणल्यावर चुकीचा लिहाल काय? नाही, कोणीच चुकणार नाही. आणि जर कोणी चुकत असेल ना हा शब्द लिहायला, त्याने अभ्यास करू नये. सोपा शब्द आहे ना, साधा. का चुकाल ह्यात? ह्यात चुकण्यासारखं काही नाही. अगदी पोलीस भरती करणारा सर्व विद्यार्थी असा शब्द लिहिल की. हां, आता काय होतं, या शब्दाला इक नावाचा प्रत्यय लागतो. इक कोण आहे? आता सांगितलं की प्रत्यय आहे म्हणून. विसरता काय तुम्ही? लगेच सांगितलं आता मी जस्ट की परंपरा शब्दाच्या पुढं काय लागलंय. हां, मला एक सांगा, प्रत्यय शब्दाच्या पुढं लागतात का मागं?
मागे. तर तुम्हाला असं म्हणायचंय ही जी स्टार आहे ती मागं आहे आणि हा जो त्रिकोण आहे तो पुढे आहे. ह्या शब्दाची तुलना करा. माझं विधान बरोबर का चूक? म्हणजे असं तुमचं मत आहे, माझं नाही आहे. माझं मी सांगणार आहे तुम्हाला. तुमच्या मतानुसार स्टार मी शब्दाच्या पुढे दिली का मागं? देऊन ठेवतो इथं. स्टार कुठे आहे? कोणाचं मत आहे हे? माझं. हां. आणि त्रिकोण कुठे आहे शब्दाच्या? आता तो मागे म्हणल्यावर हा पुढे चालला की रे. इथपर्यंत क्लिअर आहे? हां. म्हणजे आपण जे बोलतोय ते तरी क्लिअर असावं ना. खरं काय ते आपण नंतर बघू. समजलं की इथपर्यंत? हां. आता एक असं करा, एक शब्द तुम्ही लिहिला असं समजा, कुठला तरी अमुक अमुक शब्द लिहिला आणि मध्ये बऱ्याचशा गप्पा झाल्या आपल्या आणि मी नंतर म्हणलं तुम्हाला पुढं लिहा. समजा तुम्ही परंपरा शब्द लिहिला असं समजू आपण. आणि आता मी काय म्हणलं तुम्हाला, आता तुम्ही इकडे लिहायला सुरुवात करणार का तेवढं सांगा. कुठं लिहिणार? मग ते पुढं आहे रे, हे मागं आहे. हे क्लिअर व्हायला पाहिजे. आपलं पुढं मागं कोणतं आहे ते व्हायला पाहिजे की नाही? सांगा. साधी गोष्ट आहे रे. हां. का चुकलंय माझं काही? जेव्हा तुम्हाला शिक्षक म्हणतात पुढे लिहा तेव्हा तिकडं जागा असते का लिहायला? समासात लिहिता का? बरोबर आहे की नाही? कुठं लिहिता मग? इकडं. मग पुढेच अर्थ काय? कसं काय? हा म्हणजे आता बरोबर आहे ना, पुढेच अर्थ मागेच आहे. आता तुम्ही ज्याला मागे म्हणत होता खरं तर ते मागे नव्हतं, पुढं होतं. आणि ज्याला पुढं म्हणत होता हा मोठा प्रश्न आहे बरं का, ते लक्षात आलं पाहिजे आपल्याला. ठीक आहे. ठीक आहे, असू द्या, काय हरकत नाही. तर मी आता काय करतो, याला दुरुस्त करतो. हे कुठं आहे? पुढे आहे. हां. हे कायम लक्षात ठेवायचं बरं का, याच्यावर प्रश्न विचारतो तुम्हाला. आणि हे मागे. आता हा शब्द आहे बरं का. शब्दाच्या पुढेही काही अक्षरं जोडली जातात आणि शब्दाच्या मागेही काही अक्षरं जोडली जातात. त्या अक्षरांना काय म्हणतात आणि ह्या अक्षरांना काय म्हणतात हे दोन मुद्दे बघू, मग आपण पुढे जाऊ. ठीक आहे. म्हणजे हा मुद्दा क्लिअर होऊन जाईल आपला. तर शब्दाच्या पुढे म्हणजे अलीकडं, शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी. मी जर इकडं उभा असेल तर पलीकडे तिकडं होईल ना. आता मी तिकडे गेलो तर पलीकडे तुम्ही इकडे समजायचं, परत मागे यायचो आपण. ठीक आहे. तर मी इकडे उभा राहतो. हा शब्द आहे. शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी, उजव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरे जोडली जातात, त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हणतात. ही प्रत्ययाची व्याख्या. क्लिअर? काय सांगितलं? शब्दाच्या पुढं, पलीकडं, नंतर, शेवटी, उजव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरं जोडली जातात, त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हणतात. आता हे सगळे पर्यायी शब्द वापरले, तुम्हाला जो सोयीचा वाटेल तो लक्षात ठेवा. ठीक. आयोग घेतला कुठला तरी एकच वापरेल, सगळे नाही वापरणार. ठीक. आयोग म्हणेल की प्रत्येक शब्दाच्या पुढे जोडले जातात. विधान बरोबर. ठीक आहे. आणि शब्दाच्या मागे, पूर्वी, अगोदर, अलीकडे, सुरुवातीला, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरं जोडली जातात, त्यांना उपसर्ग म्हणतात. मग उपसर्ग कुठं? शब्दाच्या मागे. आणि प्रत्यय कुठं? शब्दाच्या पुढे. तर प्रत्यय लिहितो, पुढे लिहिलंच आहे आपण वरती. काय डाऊट आहे? नाही. आणि मग प्रत्यय लागून जो शब्द बनतो त्या शब्दाला प्रत्यय साधित शब्द किंवा प्रत्यय घटित शब्द असं म्हणतात. प्रत्यय लागून जर एखादा शब्द बनला असेल तर शब्दाला व्याकरणात काय नाव आहे? प्रत्यय साधित शब्द. शब्दाच्या पुढे, पलीकडे, नंतर, शेवटी, उजव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरं जोडली जातात, त्या अक्षरांना प्रत्यय असं म्हणायचं. आणि प्रत्यय लागून जो शब्द बनलाय त्याला प्रत्यय साधित शब्द असं म्हटलं जातं. शब्दाच्या मागे, पूर्वी, अगोदर, अलीकडे, सुरुवातीला, डाव्या बाजूला एक किंवा अनेक अक्षरं जोडली जातात, त्या अक्षरांना उपसर्ग असं म्हणतात. आणि उपसर्ग लागून तयार होणाऱ्या शब्दाला उपसर्ग साधित शब्द किंवा उपसर्ग घटित शब्द असं म्हणतात. आणि तुम्हाला परीक्षेमध्ये उपसर्ग घटित शब्द ओळखा, उपसर्ग साधित शब्द ओळखा असे प्रश्न असतात. ओळखता येईल का नाही मग? एक प्रश्न दाखव रे. गट क 14 ऑक्टोबर 2018, प्रश्न क्रमांक 19. काय विचारले? अतिप्रसंग हा शब्द कोणत्या प्रकारचा आहे? ह्यातला प्रसंग हा मूळ शब्द आहे आणि त्याच्या अगोदर अति. हां. मग अति कोण आहे? उपसर्ग आहे. प्रसंग कोण आहे? शब्द आहे. हां. आणि अतिप्रसंग कोण आहे? उपसर्ग घटित शब्द आहे. उपसर्ग लागून तयार होणारा शब्द त्याला म्हणायचं उपसर्ग घटित शब्द. मग याचं उत्तर 1 नंबर. प्रश्न क्रमांक 19, उत्तर 1. क्लिअर? हां. राज्यसेवा मुख्य परीक्षा 24 सप्टेंबर 2016 मधला 22 नंबरचा प्रश्न दाखव. थोडं पुढे जाऊ दे.
नाही तर 22-23ला नाही. 24 नंबर आहे. 20. हे वाचा. शब्दाच्या पाठीमागे उपसर्ग लागून नॉट नाऊ. शब्दाच्या पाठीमागे उपसर्ग लागून उपसर्गही शब्द बनतात. विधान बरोबर का चूक? उपसर्ग शब्दाच्या पुढे का माग? मागे ना, मग पाठीमागे बरोबर आहे की विधान. आता हे विधान तुम्हाला माहिती ना, अजून आपल्याला शिकायचं आहे ह्याच्याबद्दल, तर हे विधान चूक आहे. ठीक आहे. आणि हे सुद्धा विधान बरोबर आहे. हे आणि हे होणार आहे आपल्याला बरं का, म्हणजे खूप वेळ जायला त्यात बोलायला लागलो तर, म्हणून मी सांगत नाही. नंतर आपण हा प्रश्न बघूया पुन्हा, जेव्हा ह्या प्रत्याबद्दल आपण चर्चा करू ना, तेव्हा आपण बघू त्याच्याबद्दल. मग ह्याच्यामध्ये काय काय बरोबर आलं तर ए विधान बरोबर, हे तर आपल्याला माहिती आहे. ती ए विधानासाठी मी हा प्रश्न दाखवला तुम्हाला, बी साठी नाही दाखवला, सी साठी नाही दाखवला, ए साठी दाखवलाय. ए विधान बरोबर. यातून तुम्हाला काय कळलं की उपसर्ग शब्दाच्या पाठीमागे जोडले जातात आणि प्रत्येक शब्दाच्या पुढे जोडले जातात. बरोबर. बी विधान चूक आहे आणि सी विधान, म्हणजे तो उत्तर एकतर एस यायला पाहिजे किंवा बी चूक यायला पाहिजे. 2 नंबरमध्ये काय लिहिलंय? मग 2 नंबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक 26. चेक कर. ओके, कळलं तुम्हाला? बरं, मी काय सांगत होतो रे खरं? हां, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं बरं का. हे असं होत राहणार आहे नेहमी आपल्याकडून ना. काय विषयांतर? हे विषयांतर आहे का? मराठीतून इंग्रजीमध्ये गेलो का मी विषय बदलून, इतिहासात भूगोलात वगैरे असं गेलो तर ह्याला काय म्हणायचं? विषयांतर. हे घटकांतर आहे, एका घटकातून दुसऱ्या घटकामध्ये असं होत राहणार आहे. बरोबर. हां, हा परंपरा शब्द आहे आणि परंपराला काय लावले आपण? इक. हा प्रत्यय. ओके. हां, तर हा प्रत्यय जेव्हा जेव्हा एखाद्या शब्दाला जोडला जाईल त्यातला ई रस्व लिहायचा बरं का नेहमी. इथं बघा ना, ई कसा आहे? रस्व. आपल्याकडे ई दीर्घ पण आहे, पण ह्या शब्दामध्ये हा ई प्रत्यय रस्वच लिहायचा. ठीक आहे. तर हा प्रत्यय जेव्हा एखाद्या शब्दाला लागतो तेव्हा 2 प्रक्रिया घडतात. हे नेहमी लक्षात ठेवा, तुम्हाला शुद्ध शब्दामध्ये खूप फायदा होणार याचा. ठीक आहे. काय सांगितलं मी? इक हा प्रत्यय जेव्हा एखाद्या शब्दाला जोडला जातो तेव्हा 2 प्रक्रिया घडतात असं मी सांगितलं. क्लिअर? हां, तर काय प्रक्रिया घडतात? एक म्हणजे परंपरा शब्दामध्ये कुठला स्वर आहे रे? तो निघून जातो बरं का, तो राहत नाही, निघून जाणार आणि त्याची जागा ई घेणार. म्हणजे र ला वेलांटी कसली? पहिली, कारण ई कसं आहे? रस्व आहे. बरोबर. आपल्याला रस्व स्वर दीर्घ स्वर शिकायचे बरं का पुढे गेल्यानंतर, तेव्हा आपण बघू अजून ना. नंतर तुम्ही म्हणाल की शिकवलं नाही कसं काय सांगायला लागलेत. शिकवणार आहे, थोडं थांबावं लागणार आहे. हां, आणि एक प्रक्रिया झाली कोणती? हां, आता प्रत्येक वेळी आ स्वर निघून जातो का रे? मग जो असेल तो निघून जाणार. अ असेल तर अ निघून जाईल, ई असेल तर ई निघून जाईल, जो असेल तो निघून जाईल. त्याची जागा कोण घेईल? हा ई. ही एक प्रक्रिया झाली. दुसरी प्रक्रिया अशी होते, जेव्हा जेव्हा एक प्रत्यय एखाद्या शब्दाला जोडला जातो तेव्हा पहिल्या अक्षरामध्ये वृद्धी घडते. काय घडतं? वृद्धी. वृद्धी होणे ही एक व्याकरणिक संकल्पना आहे. वृद्धी होणे ही कोण आहे? एक व्याकरणिक संकल्पना आहे. या एक प्रत्ययाच्या निमित्तानं आपण वृद्धी होण्याकडे आलो बघा आता. बरोबर. आता वृद्धी होताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या, 3 लक्षात ठेवता येतील आपल्याला. एक म्हणजे वृद्धी फक्त शब्दाच्या पहिल्या अक्षरामध्येच होते, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या अक्षरामध्ये वृद्धी होत नाही. हा पहिला मुद्दा लक्षात ठेवायचा. एक प्रत्यय लावताना काय होते? वृद्धी होते. वृद्धी होणे ही एक व्याकरणिक संकल्पना आहे. ओके. वृद्धी होताना काय होतं? वृद्धी फक्त पहिल्या अक्षरालाच वृद्धी होते. आता पहिल्या अक्षरामध्ये वृद्धी कशी होते? तर पहिल्या अक्षरामध्ये जर अ स्वर असेल किंवा आ स्वर असेल तर वृद्धी होताना त्याचा आ बनतो. जिथं जिथं अ स्वर असेल त्याचं वृद्धी होताना आणि आ असेल तर आज बनणार. ओके. जर ई स्वर असेल पहिल्या अक्षरामध्ये शब्दाच्या किंवा ए स्वर असेल तर वृद्धी होताना त्याचा ऐ बनतो. ओके. ह्याला ऐ म्हणतात आणि ह्याला ए म्हणतात ना. ह्याला ऐ म्हणायचं नाही आणि त्याला ए म्हणायचं नाही म्हणतात मुलं, म्हणून सांगायला लागलो मी. ऐकलेलं हे. काय म्हणणार त्याला तुम्ही? ऐ. अ आणि ऐ एकत्र उच्चारायचे. आई नाही म्हणायचं, ऐ असं म्हणायचं. ओके. आता इथं मी क लिहिला तर ऐक म्हणा, त्याला एक म्हणू नका. बरोबर. आणि ह्याला एक म्हणा. हा फरक आहे ए आणि ऐ मध्ये. ओके. नंतर बघू आपण, अजून विषय बदलायचा परत. हां, अ आणि आचं आ बनणार, ई आणि एचं ऐ बनणार.
आणि उ आणि ओचं औ बनतं. याला काय म्हणतात? वृद्धी होणे रे. त्या औला काय म्हणतात असं विचारलं असं वाटलं का तुम्हाला? बरं ठीक आहे, काय हरकत नाही. ह्या तिघांना मिळून वृद्धी होणं असं म्हणतात. इथपर्यंत कळलं तुम्हाला? हां, वृद्धी नेहमी शब्दाच्या पहिल्या अक्षरात होते. वृद्धी होताना अ आणि आचं आ बनतं, ई आणि एचं ऐ बनतं, उ आणि ओचं औ बनतं. औ तो औ आहे. ओचं औ बनतं, उचं औच बनतं की दोघांचं मिळून. हां, आता मला सांगा परंपरामध्ये पहिलं अक्षर कुठलं आहे आणि त्यात स्वर कुठला आहे? अ दिसतोय का नाही? हां, मग अचं काय व्हायला पाहिजे? मग पा होणार का नाही सांगा बरं? होणार का नाही? दुसरं अक्षर रम, नंतर प. आता हा आ निघून गेलाय का रा मधला? तिथं कोण आलंय? मग काय होणार? वाचून दाखवा. हे असं बनतंय. म्हणून लिहिताना शब्द पारंपरिक लिहा. म्हणताना म्हणला तरी चालेल, पण अडचण काय होते माहितीये का? जे आपण बोलतो तेच लिहितो रे आपण. त्याची भीती वाटते. तुम्हाला म्हणायला सूट दिली की तुम्ही काय कराल परत? म्हणून असं वाटेल की आपल्याला लिहिताना पण तसंच लिहायचं. हे जर विसरलात तुम्ही तर त्यापेक्षा तुम्ही असं करा की पारंपरिकच म्हणा, मग सोपं पडेल. म्हणजे लिहिणं आणि बोलणं दोन्ही एकच होऊन जाईल आपलं. पण समजा नाही बोलता आलं तरी काय हरकत नाही, पण मग लिहिताना तरी पारंपरिक न लिहिता पारंपरिक लिहा. क्लिअर इथपर्यंत? असे भरपूर शब्द आहेत बघा, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारले जातात. शुद्ध शब्दामध्ये याच्यावर बरेच शब्द आधारित असतात ह्या घटकावरती. ठीक आहे, एखादा बघूया का? माइलस्टोन दाखव. माइलस्टोन ओपन कर. थांब आता पान नंबर 400 टाक बरं. चारशेच्या माग आहे तो, त्याच्या माग आहे. माग पुढं चाललास तू. घे खाली घे, जेवढं घेता येईल तेवढं घे. अजून 10-12 पानं तरी जातील, कारण PSI STI मध्ये आपण अजून ग्रुप बी व्हायचंय, राज्यसेवा व्हायचंय. गटकपर्यंत आलो अजून. घे मागं 20 पानं तरी मागं जावं लागेल. हां, समास नाही. थांब. याचा घटक किती नंबर आहे बघ बरं. याच्या पुढचा आता वाक्यविचार सुरू झालता ना, वाक्यांचे प्रकार किती नंबर आहे त्याला? असं कर हिमांशू, ते ज्ञान शुद्ध शब्द माहिती आहे ना तुला? तुम्ही बसलात का शेजारी? तिथं कोण बसले? हे तर टच कर. काय सांगत होतो मी? जर परीक्षेमध्ये प्रश्न आला आपल्याला की पारंपरिक वर्णमालेमध्ये किती वर्ण आहेत, तर ठीक आहे, आता हा प्रश्न बघूनच जाऊ पुढे आपण. ठीक आहे, राज्यसेवेचाच प्रश्न आहे, आता अलीकडेच विचारलाय. अ 27 मे 2025 राज्यसेवा मुख्य परीक्षा, प्रश्न क्रमांक 4. हे यातून बाहेर पडायचं तुला राज्यसेवा. अरे डिलीट केलं वाटतं तू.
बरं ठीक आहे, नंतर बघू आपण त्याला. असं झालं तर हे नाही, इथलं वरचं काहीतरी घालवलंच. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आहेत सगळे, जाऊ दे. राज्यसेवेमध्ये जा. हां, 27 मे 2025चा पेपर दाखव. 4 नंबरचा प्रश्न. हां, हा बघा. आता इथं आध्यात्मिक शब्द किती पद्धतीने लिहिलाय? 4. तरी वेलांट्या सगळ्या पहिल्याच आहेत. ओके, ह्यातला मूळ शब्द सांगा बरं. अध्यात्म. अ का आ? अ अध्यात्म शब्द आहे. ओके, त्याला एक प्रत्यय लावला आपण तर पहिल्या अक्षरामध्ये वृद्धी होईल. वृद्धी होताना अचा आ होईल. आता आ कुठं कुठं आहे म्हणजे उत्तर 2 किंवा 3 मध्ये निघणार आहे. वेलांटी तर पहिली दिलेली इथं. क्लिअर आहे? हे कळलं तुम्हाला? हा फायदा तुम्हाला वृद्धीचा कळेल. ठीक आहे. आता पुढचा जो शब्द आहे ना, अन अधिक असूया अनुसया, लिहून दाखवतो तुम्हाला म्हणजे कळेल, कारण तो सारखा येतोय परीक्षेमध्ये. काय येतोय माहिती का? कारण मुलीची नाव अनुसया आहेत रे. मुलींची नाव काय ठेवतात? अनुसया असं नाव ठेवतात. ठीक आहे, पण मुळात तो तसा शब्द नाही. हा, तर नाव काय ठेवायला पाहिजे होतं? अन अधिक असूया असा शब्द आहे. असूया म्हणजे काय रे? द्वेष, मत्सर, जळणं म्हणतो आपण एकमेकावर, त्याला काय म्हणतात? एखाद्याने गाडी घेतली आपलं वाईट वाटतं का नाही? अरे त्यांनी गाडी घेतली आपण नाही घेतली असं वाटतं ना. हे जे वाटणं याला काय म्हणायचं? असूया. द्वेष वाटतो, मत्सर वाटतो, थोडंसं आपण आतमधून थोडंसं दुःखी होतो, आनंदी होत नाही. दुसऱ्याच्या यशाने पण आपल्याला तसं वाटतं. हा गुण स्त्रियांमध्ये जास्त आहे. म्हणून पुरुषाच्या नावामध्ये असूया शब्द येत नाही. अनुसया नाव कोणाचं आहे? स्त्रीचं आहे. आलं लक्षात तुम्हाला? हां, तर मग अन मधल्या न चा पाय, न अन म्हणजे नसणे, असूया म्हणजे द्वेष. ओके, न चा पाय मोडलेला आहे दिसतोय ना? हां, तर त्याच्यामध्ये स्वर आहे का रे? म्हणूनच पाय मोडलाय. तर आता हा अस्वर त्यात मिसळा न मध्ये, अ न सुया. याचा अर्थ आहे अशी स्त्री जिला कुठल्याही दुसऱ्या स्त्रीबद्दल मत्सर द्वेष वाटत नाही. अशी स्त्री म्हणजे कोण? आणि ते नाव ठेवतात, पण ठेवताना होतं काय? अनुसया करतात. तो जो सचा उकार आहे तो न ला दिला जातो आणि आपल्याला तोच बरोबर वाटायला लागतो. आताच्या पेपरमध्ये सुद्धा जर तुम्ही बघितलं तर तसा दिसेल 2 पर्यायामध्ये तो न ला उकार पहिला वगैरे. तर कळलं का तुम्हाला हे अनुसया शब्द कसा बनलाय तो? हां, आणि तिसरा शब्द कुठला होता? आशीर्वाद. तर रफराबद्दल एक सांगतो तुम्हाला, म्हणजे तुम्हाला कळेल तो बरोबर आहे का चूक आहे ते. तर काय असतं रफार माहिती ना? असं डोक्यावर शेंडीसारखा दिसतो तो. हां, तर रफार ज्या अक्षरावर तुम्ही उच्चारता, त्याचा उच्चार करता, त्या अक्षरावर तो कधीच द्यायचा नसतो, कधीच द्यायचा नाही. ओके, रफार ज्या अक्षरावर तुम्ही उच्चारता त्याच्या पुढील अक्षरावर तो द्यायचा असतो. ओके, आता शब्द काय? आशीर्वाद. तर उच्चारला कशावर? शीवर का ववर? अरे शीवर उच्चारला रे, पण वावर द्या. आता सांगितलं नाही का मी तुम्हाला? ज्याच्यावर उच्चारलाय त्याच्यावर कधीच द्यायचं नाही, कधीच द्यायचं नाही चुकून सुद्धा. मग कशावर द्यायचा? त्याच्या पुढील अक्षरावर द्यायचा. आणि रफरापूर्वी येणारे वेलांट्या म्हणजेच एकार आणि उकार नेहमी दीर्घ लिहायचे. वेलांटी त्याला दुसरी द्यायची, उकार दुसरा द्यायचा. मग तुम्हाला समजा आता सूर्य शब्द लिहायचा असेल तर असा लिहा, किंवा चूर्ण शब्द लिहायचा असेल असं लिहा, पूर्ण शब्द लिहायचा असेल असं लिहा, धूर्त शब्द लिहायचा असेल असं लिहा, मूर्ख शब्द लिहायचा असेल असं लिहा, तीर्थ शब्द लिहायचा असेल असं लिहा, कूर्म शब्द लिहायचा असेल असा लिहा, जीर्ण शब्द लिहायचा असेल असा लिहा, पूर्व शब्द लिहायचा असेल असा लिहा, कीर्ती शब्द लिहायचा असेल असं लिहा. असा म्हणजे कसा कळतोय ना? हां, ठीक आहे. तर रफरापूर्वीचे अक्षर दीर्घ लिहायचे. काही रस्व आहेत ते सांगतो पुढे गेल्यानंतर आपल्याला, तो पण मुद्दा आपण क्लिअर करून टाकू. मी तुम्हाला काल काय बोललो तर आठवतंय का? शुद्ध शब्दाबद्दल. शुद्ध शब्दाचं एकही लेक्चर मी घेणार नाही, पण एकही दिवस असा जाणार नाही की मी शुद्ध शब्दाबद्दल बोललो नाही. ती माझी आवड आहे, मी बोलत राहणार आहे. त्याचा फायदा मला होईल का तुम्हाला? निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. ठीक आहे, ते जाऊ द्या, आपण प्रश्नाकडे जाऊया. लवकर कसला आहे? पहिला आहे. इथं हे बरोबर आहेत तरी 2 नाही, असंही उत्तर ह्या दोघांमध्येच होतं.
हां, मग ह्यातला कुठला बरोबर आहे? दोन्ही बरोबर आहे. आता शेवटी या आणि रफारापूर्वीचे अक्षर कसं लिहायचे? हे बरोबर आहे. उत्तर किती यायला पाहिजे बघा? प्रश्न क्रमांक 4, उत्तर क्रमांक 2. कळलं? अशा पद्धतीने शुद्ध शब्दावरचे प्रश्न सहज सुटतील तुमचे. ओके. मी पुढच्या आठवड्यामध्ये ना आयोगाने जेवढे काही प्रश्न शुद्ध शब्दांत विचारलेत ना त्याचं एक लेक्चर घेणार आहे सगळ्यांसाठी मोफत. तर ते ह्या बॅचमध्ये नसेल, इतर कुठल्या तरी वेळेला असेल, तेव्हा तुम्ही पण या. म्हणजे तो सगळंच एकदा होऊन जाईल. ओके. म्हणजे पुन्हा पुन्हा मला सांगायची गरज पडणार नाही. आणि ते लेक्चर यूट्यूबवर पण लाईव्ह असणार आहे. उद्या ह्या रविवारी किंवा पुढच्या रविवारी आपण ते लेक्चर घेतोय.